नमस्कार. आज 10 जून 2026 वार आहे बुधवार. लोकसत्ता आणि द हिंदू वृत्तपत्र विश्लेषणमध्ये आपलं स्वागत आहे. पहिली बातमी, गडचिरोलीतील खाणी हत्तींच्या मुळावर. उत्खननाचा फटका हत्तींना बसत असून 30 हत्तींनी गडचिरोलीतून चंद्रपूरपर्यंत स्थलांतर केल्याचे समोर आले आहे. त्यामुळे मानव वन्यजीव संघर्ष वाढण्याची शक्यता व्यक्त होऊ लागली आहे. तुम्हाला माहिती आहे, ओडिशातून छत्तीसगड मार्गे महाराष्ट्रात दाखल झालेल्या हत्तींच्या कळपाला आता गडचिरोलीतील खाणींमुळे स्थलांतर करावे लागण्याची चिन्हे आपल्याला दिसत आहेत. व गडचिरोलीतून चंद्रपूरमध्ये आल्यानंतर पहा, चंद्रपूरमध्ये आता ह्युमन आणि वाईल्ड लाईफ इथं कन्फ्लिक्ट नक्की होऊ शकतं. मग त्यानिमित्ताने आपल्याला आवश्यकता काय आहे तर पहा, ज्या खाणी आहेत आणि जे हत्तींसाठी त्यासोबतच जे वाईल्ड लाईफ ॲनिमल्स आहेत यांच्यासाठी आपलं जे जंगलांचं संवर्धन आहे ते करणं काळाची गरज आहे. पहा, जर जंगले उरली नाहीत तर पहा, जे वन्यजीव प्राणी आहेत ते डायरेक्टली गावांमध्ये येतील. मग गावांमध्ये आल्यानंतर नक्कीच पहा ना, ह्युमन आणि वाईल्ड लाईफ कॉन्फ्लिक्ट तिथं दिवसेंदिवस वाढत जाणार आहे. त्यानंतर पुढे चला, 2017 आणि 19 योजनांबाबतचा प्रस्ताव तयार करा. मुख्यमंत्री, वंचितांनाही कृषी कर्जमाफी. पहा, 2017 आणि 2019 मध्ये कर्जमाफी झाली होती, पण त्या दोन्ही कर्जमाफीमध्ये जे वंचित राहिले होते त्यांना कृषी कर्जमाफी देण्यात यावी असं मुख्यमंत्र्यांनी आदेश काढले आहेत. मग आता अगदीच पहा, यामध्ये निकष काही देण्यात आलेले आहेत. या निकषांची पूर्तता करूनच शेतकरी कर्जमाफी केली जाणार आहे. व दिवसेंदिवस एक एक बाहेर निकष येत आहे. त्यामुळे थोडंसं थांबा, न्यूज इन प्रोसेस आहे, याबद्दल नक्की आर्टिकल येईल. अन्यथा मी स्वतः काय करेन पहा, शेतकरी कर्जमाफी झाल्यानंतर अर्थव्यवस्थेवरती याचा भुजदंड कसा आहे हे नक्की सांगण्याचा प्रयत्न करेन. पण पहा, मी याच्या पूर्वीच्या लेक्चर्समध्ये पण बोललेलं आहे की मी या गोष्टीसाठी पॉझिटिव्ह नक्की आहे. उर्वरित कारण पहा, आपण भरपूर गोष्टी पाहिलेल्या जिथे इंडस्ट्रियलिस्ट, त्यानंतर जे एव्हिएशन आहे तिथे पण अशा पद्धतीने कर्जमाफी म्हणा किंवा अन्य फायनान्शियली हेल्प केली गेलेली आहे, बरोबर. मग त्यालाच अनुसरून जर तुम्ही पाहिलात तर महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना पण कर्जमाफी होणं काळाची गरज आहे. ओके, आता अगदीच मी असंच हवेत बोलत नाही, तर याला आकडेवारी सोबत मी नक्कीच प्रूव्ह करण्याचा प्रयत्न करेन. फक्त सध्याला न्यूज इन प्रोसेस आहे व थोडंसं थांबा. कृषी कर्जमाफी का होणं गरजेचं आहे याबद्दल पण आपण आगामी काळात चर्चा करणार आहोत. फक्त ही आकडेवारी त्यानंतर निकष जे आहेत ते लक्षात ठेवणं गरजेचे आहेत. ओके, कारण पहा, ज्या वेळेस निकष अशा पद्धतीने येतात ना, टर्म्स अँड कंडिशन, तिथे खूप मोठी ती योजना व्हॉग बनते. जसं लाडकी बहीण योजना आलेली होती. लाडकी बहीण योजना आपल्याला दिसायला अगदी चांगल्या पद्धतीने दिसत होती, परंतु व्हॉग म्हणजे त्याचे जे निकष आहेत ना त्या योजनेला अगदीच व्हॉग ठरवतात. ओके, म्हणजे तुम्ही त्याबद्दल योजनेबद्दल सांगू शकत नाही की बा ही सक्सेसफुल ठरेल किंवा अनसक्सेसफुल. हां, UPSCच्या नजरेतून पहा, प्रत्येक गोष्ट सक्सेसफुल होणार आहे, परंतु ज्यावेळेस सामान्य नजरेतून तुम्ही बघणार आहात किंवा सामान्य माणसाच्या नजरेतून बघणार आहात ना, त्यावेळेस आपला थोडंसं तिथं निकषांना परत एकदा तपासावं लागतं. आज घडला जर तुम्ही पाहिलात तर लाडकी बहीण योजनेमधील काही त्रुटीमुळे किंवा काही निकषांमुळे ज्या खरंच लाभार्थी असायला हव्या होतात लाडकी बहिणी त्या अपात्र झालेल्या आहेत. मग याबद्दल निकषांची पूर्तता वगैरे तिथं कोणत्या कंडिशनवर वगैरे होणं गरजेचं होतं ते आपण तिथं डिस्कस केलं असतं. ओके, पण पहा, अशा पद्धतीने प्रश्न वगैरे परीक्षेला येणार नाहीत. हां, आता लाडकी बहीण योजना कशा पद्धतीने मदत करू शकेल याबद्दल नक्कीच आजचा प्रश्नच तो असेल. जे आन्सर रायटिंग विद्यार्थी करत आहेत ना, त्यांच्यासाठी मी काल रात्री प्रश्न दिलेला नाही आहे, तर ठीक आहे, आज आपला लाडकी बहीणबद्दलच एक प्रश्न असेल, मी तो लवकरच फ्रेम करून तुम्हाला देणार आहे. ओके, डन. नेक्स्ट आहे, मोसमी पावसाची वाटचाल रेंगाळली, राज्यात 4-5 दिवसांची प्रतीक्षा. ओके, त्यानंतर पुढे चला. नेक्स्ट आहे, हिमालय भेदीला, जोजिला बोगद्याच्या खोदकामाला यश. आता UPSCचा फेवरेट प्रश्न येथून बनवू शकतो. प्लीज लक्षात घ्या, जोजिला टनेल कोणाकोणाला दोघांना जोडणार आहे? काश्मीर आणि लडाख या दोघांना जोडते. काश्मीर आणि कारगिल या दोघांना जोडणारी टनेल कोणती आहे तर जोजिला टनेल आहे. परीक्षेला असेच डायरेक्टली प्रश्न येतात. तुम्ही फक्त जोजिला टनेल जर पाठ केलात, काश्मीर आणि लडाख, तर होणार नाही. तर तिथील जे 2 जिल्हे आहेत ना, या दोघांना तुम्ही पाठ करून ठेवायचं आहे, काश्मीर आणि काश्मीर आणि कारगिल. ओके, ह्या अशा पद्धतीने पण तुम्ही याला थोडंसं लक्षात ठेवा. त्यासोबतच आणखीन कुठं आहे पहा. त्यानंतर हे जे टनेल आहे ते सोनमार्ग ते मिनी मार्ग या दोघांना पण जोडतो. परीक्षेला 3 वेळी प्रश्न हा विचारला जाऊ शकतो जोजिला टनेलबद्दल. ओके, त्यानंतर या प्रकल्पाची लांबी आहे पहा 31 किलोमीटर. कामाची प्रगती 85% झालेली आहे. त्यानंतर फेब्रुवारी 2028 पर्यंत हे संपूर्ण काम पूर्ण होऊ शकेल. व पहा, 1.5 तासाचा जो प्रवास होता तो आता फक्त 15 मिनिटावर येऊन थांबलेला आहे. त्यामुळे नक्कीच ही आपल्यासाठी अतिशय बेस्ट न्यूज आहे की जोजिला टनेल पूर्ण झालेला आहे, खोदकामाला यश आलेलं आहे. ओके, लवकरच या खोदकामाचं जे म्हणजे उर्वरित जे बांधकाम राहिलेलं आहे ते लवकरच पूर्ण होऊन
आपला फेब्रुवारी 28 पर्यंत हे प्रकल्प आपल्या हाती येणार आहे. त्यामुळे ही अतिशय बेस्ट न्यूज आजच्या दिवसाची नक्की आहे. ओके, डन. त्याच्यानंतर पुढे चला, ट्रम्प यांना न्यायालयाचा धक्का. H1B व्हिसासाठी $1,00,000 शुल्क आकारणी रद्द त्यांच्या सुप्रीम कोर्टाने केलेली आहे. पहा, म्हणजे अगदीच अमेरिकेतील कंपन्यांमध्ये परदेशी कर्मचाऱ्यांसाठी भरती करण्यासाठी आवश्यक असलेल्या H1B व्हिसासाठी वार्षिक $1,00,000 शुल्क आकारण्याचा डोनाल्ड ट्रम्प यांचा निर्णय तेथील फेडरल न्यायालयाने रद्दबातल ठरवला आहे. त्यानंतर पहा, अमेरिकी कंपन्यांसाठी H1B व्हिसाचं जर महत्त्व विचारलं तुम्ही, तर अमेरिकेतील वर्क व्हिसापैकी H1B व्हिसा हा सर्वाधिक मागणी असलेला व्हिसा आहे. या व्हिसामुळे अमेरिकी कंपन्यांना जगभरातील कुशल कर्मचारी भरती करणे शक्य होते. ट्रम्प यांनी गेल्या वर्षी सप्टेंबरमध्ये शुल्कवाढीच्या आदेशावर स्वाक्षरी करण्यापूर्वी कर्मचारी संख्या आणि घटकांनुसार $2,000 ते $5,000 इतके H1B व्हिसा शुल्क आकारले जात असे. हे शुल्क सामान्यतः नियोक्ता कंपन्यांकडून भरले जाते. त्यामध्ये थेट 20 ते 50% वाढ केल्यामुळे परदेशी कुशल कर्मचारी गरज असणाऱ्या कंपन्यांमध्ये अनिश्चितता आणि गोंधळाचे वातावरण निर्माण झाले होते. पहा, $2,000 ते $5,000 एवढं पूर्वी शुल्क होतं. डोनाल्ड ट्रम्प यांना आला राग. त्यांनी म्हटलं की नाही, 2,000-5,000 तसं काहीच नाही आहे, तर डायरेक्टली तुम्ही मला $1,00,000 द्या, $1,00,000 द्या, त्यावेळेसच तुम्हाला H1B व्हिसा तिथं प्राप्त होईल. असं म्हटल्यानंतर पहा, कर्मचाऱ्यांना खूप मोठा धक्का पोहोचला होता. कारण तुम्हाला माहिती आहे, आज घडीला जर तुम्ही पाहिलात तर बहुतांश कंपन्यांचे जे CEO आहेत ते भारतीय आहेत व त्या भारतीय किंवा अगदीच कुशल कामगार जे भारतामधून तिकडे जातात, अमेरिकेमध्ये जातात, त्यांना अगदीच पहा याचा फटका तर बसणार होता, पण तेथील कंपन्यांना पण याचा फटका होता, कारण भारतामधून कुशल कर्मचारी त्यांना मिळू शकणार नव्हते. मग अगदीच पहा, त्यांनी गेले कोर्टामध्ये. मग कोर्टाने त्यांना निर्णय दिलेला आहे की डोनाल्ड ट्रम्प यांनी जो हा निर्णय घेतलाय तो अगदीच अवास्तव पद्धतीचा आहे. त्यामुळे याला त्यांनी स्ट्रक डाऊन केलेला आहे. ही पॉझिटिव्ह न्यूज आहे भारतीयांसाठी ज्यांचे स्वप्न आहेत अमेरिकेमध्ये शिफ्ट होण्याची. ओके, आय होप पॉईंट तुम्हाला समजलेला असेल. त्यानंतर आपण पुढे जाऊयात. तत्पूर्वी आता जे विद्यार्थी इथं राहिलेले आहेत, म्हणजे पहा ते रेग्युलर आहेत विद्यार्थी, असं कन्सिडर करून मी तुम्हाला एक थोडीशी ॲडव्हर्टाईज देत आहे. पहा, विद्यार्थ्यांची मागणी होती इंटरनॅशनल रिलेशनचा कोर्सची. ओके, मग मी त्याला फ्रेम करण्याचा प्रयत्न करतोय व आपलं जे कोर्स असेल ते 15 जूनपासून मी चालू करेन. ओके, मग आता यामध्ये 2 गोष्टी असणार आहेत. पहा, आज घडीला इंटरनॅशनल रिलेशनसाठी जर तुम्ही आता पहा, तुम्ही अगदी GSचे क्लास वगैरे लावला असाल, असं मी कन्सिडर करतो. मग GSचे क्लास लावल्यानंतर पहा, इंटरनॅशनल रिलेशनचे तुमचे क्लास संपलेले असतील. मग संपल्यानंतर पहा, करंट अफेअर्सची तुम्हाला तिथं नक्कीच गरज पडते. बरोबर आहे. मग करंट अफेअर्सचे जे अपडेट आहेत, पहा इंटरनॅशनल रिलेशन, तुम्ही जर मेन्स परीक्षेचे जे पेपर वगैरे पाहिलात तर प्रिव्हियस 6 महिन्याचं तिथं करंट अफेअर्स इंटरनॅशनल रिलेशनमध्ये विचारलं जातं. बरोबर आहे, किंवा 6 महिन्याच्या आधारितच तुमचा पेपर तिथं फ्रेम होतो. UPSCचा असू द्या किंवा MPSCचं थोडंसं पहा, त्यांनी 1 वर्ष पण मागं केलेले आहेत, पण खास करून तिथे पहा 6 महिने तिथं करंट अफेअर्स खूप महत्त्वाचं असतं. हा पॉईंट तुम्हाला लक्षात आला असेल. त्याच्यानंतर प्रिलिमला पण नक्कीच एखादे 2 तरी प्रश्न येतातच येतात. UPSCला पण तशा पद्धतीने येतात व MPSCला आय थिंक राज्यसेवा 2026 जी झाली त्यामध्ये चहाबहार पोर्ट आला होता. पहा, हा चहाबहार पोर्टबद्दल मी शिकवलेलं आहे, किंवा इराणच्या ज्यावेळेस आपण सांगितलेलं आहे, किंवा मी ज्यावेळेस भारताचा इंटरेस्ट सांगत असतो ना त्यावेळेस मी चहाबहार पोर्ट शिवाय पुढे जाऊ शकत नाही, हे मी सांगितलेलं आहे. आणि ते प्रश्न आला होता, पण पहा मी त्याचं क्लेम करत नाही आहे. ओके, पण प्रिलिमला आणि मेन्सला या इंटरनॅशनल रिलेशनची तुम्हाला खूप मदत होते. बरोबर आहे. मग त्यानंतर जे झालं तुमचं इंटरनॅशनल रिलेशनचा तुमचा कोर्स कंप्लीट झाला असला तर करंट अफेअर्सचे जे अपडेट आहेत ना त्यावरती तुम्हाला परेशानी तिथं नक्की फील होते, हे मला माहिती आहे, किंवा हे माझा अनुभव आहे स्वतःचा. त्याच्यानंतर पहा, मराठी माध्यमातून इंटरनॅशनल रिलेशन संदर्भात तेवढ्या चांगल्या प्रतीची पुस्तकं अवेलेबल नाही आहेत मार्केटमध्ये. व पुस्तकं वाचून जर तुम्हाला वाटत असेल की इंटरनॅशनल रिलेशन माझं कोर्स कंप्लीट होतं तर नक्कीच पहा, थोडंसं तुम्हाला चॅलेंजिंग ठरणार आहे ते. ओके, नक्कीच होऊ शकतं. पहा, पॉझिटिव्ह मी त्याबद्दल आहे, परंतु थोडंसं चॅलेंजिंग तिथं ठरू शकतं. व पुस्तकाची जर आज घडीला जर मार्केटमध्ये किंमत जर पाहिलात तुम्ही तर $300 ते $500 अशा पद्धतीने नक्की असणार आहे. बरोबर. मग ह्या सर्व गोष्टींचा विचार करत त्यानंतर ज्या विद्यार्थ्यांना माझी टीचिंग अगदी चांगल्या पद्धतीने समजते व माझ्यावरती विश्वास आहे त्या विद्यार्थ्यांसाठी मी एक कोर्स लॉन्च करत आहे, ज्याची किंमत असेल $999. ओके, पण म्हणजे अगदीच पहा, लवकर अर्ली ऑफर म्हणून, किंवा अगदीच मला पण माहिती नाही की किती विद्यार्थ्यांना ही खरी अर्थाने मागणी वगैरे आहे. त्यामुळे पहा, बॅच चालू होण्याच्या पूर्वी तुम्ही प्री एनरोलमेंटसाठी 799 मध्ये ही कोर्स तुम्ही खरेदी करू शकता. त्याच्यानंतर जे ॲन्सर रायटिंगमध्ये एनरोल केलेले विद्यार्थी आहेत त्यांच्यासाठी हे 699
या रकमेमध्ये तुम्ही हा कोर्स घेऊ शकता. त्याच्यानंतर यामध्ये मी काय शिकवणार आहे मग, तर नक्कीच पहा, हे जे करंट अफेअर्स बोललो ना मी, हे करंट अफेअर्स मी लाईफ टाईम असेल. पहा, हे जे कोर्स तुम्ही एकदा खरेदी केलात ना, तर हे तुम्हाला लाईफ टाईम मी देणार आहे. म्हणजे त्याबद्दल व्हॅलिडिटी काहीच नसणार नाही किंवा तुम्ही हे, कारण मला माहिती आहे ना, इंटरनॅशनल रिलेशन तुम्ही फक्त 2022 मध्ये, आता मी जर 2022 मध्ये कोर्स लावला असेल तर 2022 ते 2026 मध्ये त्याचा मला फायदा होणार आहे का, तर होणार नाही. मग त्यासाठी पहा, ज्या पद्धतीने आपली इंटरनॅशनल रिलेशन डायनॅमिक पद्धतीने चेंज होतात ना, तशा पद्धतीने आपलं करायचं आहे. आता डोनाल्ड ट्रम्प यांचाच तुम्ही चेहरा 2020ला पहा व 2026ला ह्यामध्ये तुम्ही पहा, भारत आणि अमेरिकेचे रिलेशन कशा पद्धतीने बदलत आहेत, किंवा अमेरिका आणि पाकिस्तानचे रिलेशन कशा पद्धतीने. आता पहा, फक्त मी भारताचा पर्स्पेक्टिव्ह शिकवणार नाही तिथे, तर अमेरिकेचा पण पर्स्पेक्टिव्ह आणि पाकिस्तानचा पण पर्स्पेक्टिव्ह मला तिथं त्या पद्धतीने शिकवणार आहे. त्यामुळे नक्कीच इंटरनॅशनल रिलेशन ही करंट अफेअर्सच्या बेस्ड असेल. मी पहिल्यांदा थिअरी तुमची कंप्लीट करून घेईल. इंटरनॅशनल रिलेशनच्या कोर्समध्ये मी पहिल्यांदा तुमची थिअरी कंप्लीट करून घेईल व त्या थिअरीच्या बेसिसवर तुम्हाला पूर्णतः मी बिल्डिंग बांधून देण्याचं काम करणार आहे. त्यानंतर परत आपण आपल्या लोकसत्ता वृत्तपत्र विश्लेषणाला सुरुवात करूयात. इथे आपल्यासाठी गरजेची न्यूज दुसरी दिसत नाहीये. नेक्स्ट आहे पहा, मंत्रालयीन विभागांची पुनर्रचना करण्यात आलेली आहे. प्रशासकीय गतिमानतेसाठी 12 नवीन विभाग तिथे त्यांनी क्रिएट केले आहेत. मग आता ही न्यूज आपल्यासाठी थोडीफार महत्त्वाची असेल का, तर बिलकुल नाही आहे. पहा, म्हणजे आपल्याला असं विचारलं जाणार नाही की प्रशासकीय गतिमानतेसाठी किती नवीन विभाग वगैरे तयार झाले आहेत, असे प्रश्न नाही, गरजेचे नाहीत. फक्त तुम्हाला माहिती असू द्या की बुवा असं काहीतरी होतं तिथं, म्हणून मंत्रालयीन कामकाजासाठी त्यांनी विभाग वगैरे जास्त क्रिएट केले. ती काळाची गरजच आहे असं तुम्ही म्हणू शकता. पण UPSC आणि MPSC मध्ये असा प्रश्न येणार नाही डायरेक्टली की बा किती मंत्रालय आहे ते मला सांगा म्हणून. त्यामुळे स्किप करा या बातमीला. त्याच्यानंतर पुढे चला, पहा एक आर्टिकलला, हा पण आर्टिकल स्किप करा कारण नरेंद्र मोदी यांना 12 वर्ष झाली, या निमित्ताने तो आर्टिकल आहे, स्किप करा. सत्तेमध्ये आल्यानंतर त्यांना 12 वर्ष झाली, त्याबद्दलचा आहे. त्यानंतर कडा आणि कौशल्य इंडिया आघाडीची बैठक झाली, त्यानिमित्ताने हा आर्टिकल. त्यानंतर नेक्स्ट आर्टिकल, पाकिस्तानच्या वाढलेल्या अमेरिकी महत्वाची किंमत किती, प्रश्नचिन्ह. आता पहा, हे पण समजून घेताना ना इंटरनॅशनल रिलेशन नक्कीच इथे येतं. तुम्हाला माहिती असेल अमेरिका आणि पाकिस्तान यांचे रिलेशन म्हणजे फार पूर्वीपासून होते, पण लादेन आला व त्यांना ठार करण्यात आलं. त्याच्यानंतर थोडंसं अमेरिका आणि पाकिस्तानचे रिलेशन जे आहेत ना, ते थोडंसं डगमगत होते. पण 2020 नंतर किंवा डोनाल्ड ट्रम्प परत एकदा 2024 मध्ये सत्तेत आल्यानंतर पहा, म्हणजे जानेवारी 25 मध्ये डोनाल्ड ट्रम्प ज्यावेळेस सत्तेत आले ना, त्याच्यानंतर जे पाकिस्तानी लॉबी आहे, जे की अमेरिकेत काम करते ना, त्यांनी भरभरून पाकिस्तानची तिथं तारीफ वगैरे केली किंवा भरभरून तिथं पैसा लावला व पाकिस्तानची इमेज चमकवण्यामध्ये त्यांनी काम केलं व ते थोडंसं सक्सेसफुल ठरले. पण पहा, परत त्यांनी जेवढी रक्कम लावली ना, म्हणजे स्वतःचं प्रायमर्स तिथं करण्यासाठी जेवढी त्यांनी रक्कम लावली, तेवढी त्यांची स्वतःची पण इकॉनॉमी नाही आहे. ओके, पाकिस्तानची खऱ्या अर्थाने जर तुम्ही पाहिलात तर, कारण तुम्हाला माहिती आहे IMF कडे सदाच कटोरा लेके खडा होता आहे पाकिस्तान. मग तशा पद्धतीने स्वतःची सिच्युएशन असताना देखील त्यांनी अमेरिकेसमोर आम्ही तुमच्यासाठी चांगले आहोत असं त्यांनी दाखवण्याचा प्रयत्न केला व काही त्यांच्या कटोऱ्यामध्ये पडलं. पण पहा की बाबा, अमेरिकेने त्यांच्यावरती भरपूर भरोसा वगैरे टाकला व इराण आणि जे अमेरिका कॉन्फ्लिक्ट आहे त्याला रिझॉल्व्ह करण्यामध्ये पाकिस्तानला त्यांनी महत्त्वाची भूमिका दिली. परंतु पहा, पाकिस्तानला ते झेपलं नाही किंवा अगदीच आज घडीला पण इराण आणि अमेरिका या दोघांमधलं जे युद्ध आहे ते अद्याप तरी थांबवू शकलं नाही. पण पहा, हे सर्व करण्यासाठी जो पाकिस्तानने अमेरिकेमध्ये जो खर्च केला किंवा त्यांच्या लॉबीवरती जो खर्च केला ना, तो भरपूर जास्त आहे. ओके, मग आर्टिकल हाच सांगण्याचा प्रयत्न केला. मग भारत देशाची तशा पद्धतीने लॉबी वगैरे नाही का, आता इथं दिलेलं आहे, पण ते आपल्यासाठी खर्च वगैरे गरजेचं नाही आहे. फक्त तुम्हाला लक्षात ठेवा की बाबा, आपल्या पण मंत्र्यांसाठी किंवा आपल्या पण देशामध्ये पहा दुसऱ्या देशांच्या लॉबी वगैरे असतात, जे की आपले निर्णय थोडंसं बदलण्यासाठी तरी प्रयत्न करत असतात. ओके, मग अगदी तसंच, किंवा तुम्ही मुघल बादशाह जहांगीर यांच्या दरबारात जसं ब्रिटिश गेले होते पहा की आम्हाला इथं परमिशन द्या ट्रेड करण्याची. ओके, मग त्या पद्धतीने तिथं लॉबी त्यांनी क्रिएट करण्याचा प्रयत्न केला होता. पण त्यांच्या काउंटरमध्ये कोण होतं पहा, पोर्तुगीज होते. त्यांनी म्हणत होते की बाबा यांना देऊ नका परमिशन, यांना द्यायचीच नाही. अशा पद्धतीने तिथे परमिशनसाठी तिथं एक दौड लागली होती. अगदी तसंच पहा, आपली पण लॉबी अमेरिकेत वर्क करते, परंतु आपण सध्याला त्यांच्याकडे मागत नाहीये किंवा आपण लॉबीवरती जास्त पैसे खर्च करत नाही की बाबा अमेरिकेचे जे सर्व निर्णय असतील ना ते फक्त आपल्याच फेवरेटमध्ये वगैरे असतील. आता पहा, भारताने कधीच म्हटलं नाही की डोनाल्ड ट्रम्प यांना शांतता
पुरस्कार द्या म्हणून. पण पाकिस्तान अगदीच तशा पद्धतीने म्हणत आहे की बाबा एकदम तुम्ही त्यांना डोनाल्ड ट्रम्प यांना नोबेल पारितोषिक वगैरे द्या, यासाठी ते पण पैसे खर्च वगैरे करत आहेत. पण पहा, स्वतःच्या देशामध्ये अगदीच महागाई किंवा अगदीच भिकेला लागलेलं असताना आपण जर तशा पद्धतीने दुसऱ्या देशांवरती जाऊन खर्च करत असतो किंवा आपल्या फेवरेटिझममध्ये वगैरे निर्णय येतील तर ते योग्य नाही आहे. मग असंच इथं सध्याला पाकिस्तानमध्ये चालू आहे किंवा अमेरिकेमध्ये ही लॉबीवरती खर्च चालू आहे. पण भारत देशामध्ये तसं काही नाही आहे, त्यामुळे ही न्यूज आपल्यासाठी थोडीशी कमकुवत ठरते. ओके, फक्त तुम्हाला माहिती असू द्या की असं काहीतरी होत असतं. ओके, म्हणजे तुम्ही प्रशासनात गेल्यानंतर तुमच्यासोबत पण पहा इंडस्ट्रियलिस्ट वगैरे असणार आहेत, ते पण लॉबी तुमच्यासोबत काम नक्की करणार आहे. ओके, डन. त्याच्यानंतर नेक्स्ट न्यूज आपल्यासाठी गरजेची दुसरी कोणती दिसत नाही. तर अशा पद्धतीने आजचा लोकसत्ता इथे संपतो. नेक्स्ट आहे पहा, पोलिसांनी तांत्रिकदृष्ट्या सक्षम व्हावे, पोलीस महासंचालक सदानंद दाते यांचे आवाहन. पहा, गुन्हेगारीचे स्वरूप दिवसेंदिवस बदलत आहे, सायबर आणि आर्थिक गुन्ह्यांचे प्रमाण वाढत आहे. या आव्हानांना सामोरे जाण्यासाठी पोलिसांनी तांत्रिकदृष्ट्या सक्षम होणे काळाची गरज आहे. अंमली पदार्थांच्या प्रतिबंधात्मक कारवाईसाठी तरुण अधिकाऱ्यांनी कठोर कारवाई करावी, असे आवाहन महासंचालक सदानंद दाते यांनी केलेले आहे. ओके, म्हणजे कुठे निबंधामध्ये वगैरे अशा पद्धतीने तुम्ही नक्की लिहू शकता पॉईंट. ओके, डन. तर अशा पद्धतीने आजचा लोकसत्ता संपतो. त्यानंतर आहे कालचा द हिंदू. आता कालचा द हिंदूमध्ये 1-2 महत्त्वाच्या बातम्या आहेत, बाकी उर्वरित आर्टिकल्स दोन्ही महत्त्वाचेच आहेत. पहा, 20 तृणमूल काँग्रेसचे जे खासदार आहेत ते फुटणार आहेत व ते स्वतः नवीन पार्टी किंवा एक नवीन ब्लॉक ते स्थापन करणार आहेत. कारण पहा, त्यांच्या 28 खासदारापैकी जर हे फुटले तर नक्कीच 20 खासदार दुसरी पार्टी पण तिथे त्यांनी मर्ज करू शकतात किंवा राघव चड्डा यांच्यासारखं ते मर्ज करू शकतात किंवा स्वतंत्र एक नवीन ब्लॉक पण ते प्रस्थापित करू शकतात. त्याबद्दल काहीच नाही आहे. ओके, डन. म्हणजे महाराष्ट्रातील जे शिवसेना प्रयोग झाला त्या पद्धतीने. त्यानंतर स्टेट्स, फॉरेनर्स हू लेफ्ट इंडिया आफ्टर व्होटिंग इन तमिळनाडू असेंब्ली इलेक्शन कम अंडर स्कॅनर. पहा, जे फॉरेनर्स फक्त 1 ते 2 दिवसासाठी भारत देशामध्ये आलते व त्यांनी व्होट केलेलं आहे, त्यांच्यावरती इथं चौकशी केली जात आहे किंवा त्यांची नावं तिथं परत एकदा तपासून पाहिली जात आहेत व त्यांची नावं SIR मध्ये डिलीट का केली गेली नाहीत याबद्दल पण तिथं चौकशी करण्यात येणार आहे. ओके, मग पाहूयात आता भारत सरकार याबद्दल कशा पद्धतीने निर्णय तिथं घेईल. ओके, आता हे असं का झालं तर पहा, सर्वांना माहिती आहे की फक्त दुसऱ्या देशातील परकीय जे नागरिक आहेत ते जर भारतामध्ये येऊन फक्त व्होटिंग करत असतील तर ते चुकीचं आहे. ओके, म्हणजे भारतीय नागरिक असेल ना त्याला नक्कीच परवानगी आहे, पण ओव्हरसीज सिटीजन ऑफ इंडिया किंवा जे NRIs वगैरे आहेत ज्यांच्याकडे फक्त पहा पूर्णतः भारतीय नागरिकत्व नाही आहे त्यांच्यासाठी ही त्यांनी चौकशी चालू केली आहे. हा पॉईंट महत्त्वाचा. नसतं तुम्ही म्हणाल की सर भारतीय नागरिक आहेत त्यांना तुम्ही असं कसं म्हणू शकता, तर भारतीय नागरिकांना व्होट करण्याचा नक्की अधिकार आहे. प्लीज हे लक्षात ठेवा. ओके, डन. त्याच्यानंतर पुढे चला. नेक्स्ट आहे आर्टिकल, अ ट्रबलिंग जजमेंट अँड एंडोर्समेंट ऑफ द SIR. पहा, आता मे 27, 2026 रोजी सुप्रीम कोर्टाने SIRला वैध ठरवलं, SIR व्हॅलिड ठरवलं व इलेक्शन कमिशन ऑफ इंडियाकडे याची पॉवर आहे असं त्यांनी निर्णय घेतला. आता हा निर्णय कशाबद्दलचा होता तर तो लक्षात घ्या तुम्ही. जून 2025 मध्ये SIR 26 जून 2025 मध्ये इलेक्शन कमिशन ऑफ इंडियाने पहिल्यांदा बिहारमध्ये SIR करण्याचं त्यांनी निर्णय घेतला. मग त्या निर्णयाला पहा, जुलै 2025 मध्ये चॅलेंज करण्यात आलं. ज्या डेमोक्रॅटिक किंवा जे NGOज आहेत संस्थांद्वारे डेमोक्रेसीला वाचवण्यासाठीच्या ज्या संस्था आहेत त्यांच्याद्वारे सुप्रीम कोर्टामध्ये याला चॅलेंज करण्यात आलं SIRला. व त्यासोबतच पहा, योगेंद्र यादव यांनी पण सुप्रीम कोर्टमध्ये बिहारमध्ये जे SIR चालू होतं त्याला त्यांनी चॅलेंज केलं. कारण पहा, अगदीच 2 महिन्यावरती बिहारमध्ये इलेक्शन होते व त्या 2 महिन्यापूर्वीच तुम्ही जर स्पेशल इंटेन्सिव्ह रिव्हिजन करत असाल तर त्याचा फटका बहुतांश नागरिकांना तिथं होऊ शकतो. या बेसिसवर योगेंद्र यादव त्यानंतर ज्या डेमोक्रॅटिक संस्था आहेत त्यांनी त्याला चॅलेंज केलं होतं सुप्रीम कोर्टामध्ये. मग सुप्रीम कोर्टामध्ये पहा, ही केस पूर्णतः जवळपास 6 ते 7 महिने चालली. जानेवारीपर्यंत ही केस चालली व जानेवारीमध्ये अंतिम सुनावणी झाल्यानंतर मे 27 रोजी त्याचा निकाल लागला व निकाल लागल्यानंतर पहा, इलेक्शन कमिशन ऑफ इंडियाला ही सुप्रीम कोर्टाने पूर्णतः पॉवर दिली किंवा तुम्ही SIR करू शकता. मग आता SIR काय झालेलं आहे, व्हॅलिड झालेला आहे. त्याबद्दलचाच हा बेसिकली आर्टिकल आलेला आहे. या आर्टिकलला मी अगदी चांगल्या पद्धतीने आपल्या नोट्समध्ये दिलेलंच आहे. तर पहा, निवडणूक आयोगाकडे कोणत्या शक्ती आहेत ते पाहूयात. भारतीय संविधानामधील कलम 325 काय सांगतो कलम, तर प्रत्येक प्रादेशिक मतदारसंघातील एकच सामान्य मतदार यादी असेल. धर्म, वंश, जात, लिंग या आधारावर कोणत्याही व्यक्तीला मतदार यादीत समाविष्ट करण्यास नकार दिला जाणार नाही. बरोबरच आहे. पहा, तुम्ही जर भारतीय नागरिक असाल तर तुम्हाला तुमचं धर्म, वंश, लिंग, जात या बेसिसवर तुमचं तुम्हाला
व्होटिंग राईट तिथे नाकारले जातात का? बिलकुल नाही. तुम्हाला व्होटिंग राईट तिथे या बेसिसवर नाकारले जाऊ शकत नाहीत. त्यानंतर आहे 326 कलम. तर पहा, लोकसभेच्या आणि राज्यांच्या विधानसभांच्या निवडणुका प्रौढ मताधिकार तत्वावर होतील. 18 वर्ष किंवा त्याहून अधिक वयाचा प्रत्येक नागरिक मतदार म्हणून नोंदणीसाठी प्राप्त आहे, जर तो कायद्यानुसार अपात्र नसेल तर. यस, बिलकुल बरोबर आहे. नेक्स्ट आहे कलम 327. मतदार याद्या तयार करण्यासह निवडणुकांच्या सर्व बाबींवर कायदे करण्याचा अधिकार कोणाला असेल? संसदेला हा अधिकार आहे. 327 आणि 324 कलम आहे, जे आहे मतदार याद्या तयार करणे आणि निवडणुकांचे संचालन करण्याचे अधिकार निवडणूक आयोगाला देण्यात आले आहेत. निवडणूक आयोगाला कलम 324 नुसार हे सर्व अधिकार देण्यात आले आहेत व भारतीय निवडणूक आयोगाची स्थापना कलम 324 नुसार करण्यात आली आहे. इथपर्यंत तुम्हाला सर्व पॉईंट्स क्लिअर असतील, म्हणजे घटनात्मक तरतुदी काय आहेत निवडणूक आयोगाच्या हे तुम्हाला आता समजलं असेल. त्याच्यानंतर आता पुढे चला. मग आपल्या देशामध्ये पहा, फक्त भारतीय संविधानाने सांगितलं किंवा अशा पद्धतीने निवडणूक आयोग वगैरे असेल, मग ह्या निवडणूक आयोगाला याच्या काही अटी शर्ती वगैरे जे काही असणार आहेत ना, ते कायदे करण्याचा अधिकार कलम 327 नुसार कोणाला आहे? संसदेला आहे. मग त्याच अनुसार पहा, पहिल्यांदा 1950 मध्ये कायदा करण्यात आला, त्यानंतर 1951 मध्ये कायदा करण्यात आला. कशाबद्दल? रिप्रेझेंटेशन्स ऑफ पीपल ऍक्ट 1950 आणि रिप्रेझेंटेशन्स ऑफ पीपल ऍक्ट 1951 ही 2 कायदे आपल्या देशामध्ये तयार करण्यात आले. त्याच्यानंतर रजिस्ट्रेशन ऑफ इलेक्टोरल रूल्स 1960 हे 3 कायदे अशा पद्धतीने पुढे तयार झालेले आहेत. मग या अनुसार आपण पाहूयात की बाबा या कायद्यांमध्ये दडलंय काय किंवा या कायद्यामध्ये दिलेलं काय आहे. तर पहा, रिप्रेझेंटेशन्स ऑफ पीपल ऍक्ट 1950 आणि रजिस्ट्रेशन ऑफ इलेक्टोरल रूल्स 1960 याद्वारे SIR जे केलेलं होतं ते नियंत्रित केलं गेलं. मग त्यामध्ये पहा कलम 21(2) यामधील कलम 21(2) पहा, प्रत्येक सार्वत्रिक निवडणूक किंवा पोटनिवडणुकीपूर्वी मतदार यादीचे पुनर्निरीक्षण केले जाईल. पॉईंट क्लिअर आहे. नेक्स्ट आहे पहा, नियम 25 किंवा रूल 25 निवडणूक जवळ आलेली असताना कलम 21(2) अंतर्गत होणारं पुनर्निरीक्षण हे समरी स्वरूपाचं असावं, समरी रिव्हिजन असावं किंवा सघन असू शकते. परंतु सघन पुनर्निरीक्षणासाठी खूप मोठा कालावधी लागत असल्याने निवडणूक तोंडावर असताना केवळ संक्षिप्त समरी रिव्हिजन करणे कायद्याला अपेक्षित आहे, असं पॉईंट नियम 25 मध्ये त्यांनी दिलेलं आहे. रिप्रेझेंटेशन ऑफ पीपल ऍक्ट आणि रजिस्ट्रेशन ऑफ इलेक्टोरल रूल्स 1960 मध्ये हे पॉईंट प्लीज तुम्ही लक्षात घ्या. आणि 21(2) काय म्हणतं पहा, निवडणुकीपूर्वी म्हणजे आता अगदीच 2 ते 3 महिन्यावरती निवडणुका जर आपल्या राज्यामध्ये असतील तर फक्त तिथं काय करायचं आहे पहा, समरी रिव्हिजन करायचं आहे की हा व्यक्ती आहे का नाही, अशा पद्धतीने समरी रिव्हिजन करायचं आहे. आय होप हा पॉईंट क्लिअर असेल. त्याच्यानंतर पहा 21(3) काय सांगतं कलम, निवडणूक आयोग कोणत्याही विशिष्ट कारणाची नोंद करून कोणत्याही मतदारसंघात किंवा मतदारसंघाच्या भागात कोणत्याही वेळी विशेष पुनर्निरीक्षण करू शकतं. पहा काय म्हटलेलं आहे, स्पेशल रिव्हिजन कधी आणि कुठे, तर पहा विशिष्ट भागामध्ये किंवा विशिष्ट कालावधीमध्ये हे 21(3) नुसार निवडणूक आयोग विशिष्ट तिथं काय करू शकतं पहा, विशेष पुनर्निरीक्षण करू शकतं. स्पेशल रिव्हिजन ते करू शकतात, पण पहा थोड्या मतदारसंघासाठी करू शकतात असं कलम 21(3) सांगतं. बरोबर आहे. मग ह्या 3 पॉईंटचा जर तुम्ही अभ्यास केलात ना तर आता लक्षात काय येतं पहा, जून 2025 ओके, जून 2025 मध्ये आता अगदीच ऑगस्ट मध्ये निवडणुका झाल्या बिहारमध्ये, बरोबर, म्हणजे 2 महिन्याच्या पूर्वीच. ओके, निवडणुका 2 महिन्यापूर्वीच इथं काय करण्यात आलं पहा, स्पेशल इंटेन्सिव्ह रिव्हिजन म्हणजे SIR इथं घेण्याचा प्रयत्न त्यांनी केला. मग आता याला व्हॅलिड कोणत्या बेसिसवर तुम्ही ठरवू शकता किंवा नाही, आता हे सांगण्याचा प्रयत्न करेन. पहा 21(2) काय सांगतं की बा निवडणुका जर 2 महिन्याच्या पूर्वी असतील किंवा अगदीच निवडणुका जर जवळ आल्या ना तर SIR किंवा इंटेन्सिव्ह रिव्हिजन जे आहे ना ते होऊ शकत नाही. तर तुम्ही कोणतं करा, तर फक्त समरी रिव्हिजन करा. पण SIR हे इंटेन्सिव्ह रिव्हिजन आहे. मग इंटेन्सिव्ह रिव्हिजन आपण करू शकतो का, तर बिलकुल करू शकत नाही. आपण फक्त समरी रिव्हिजन करू शकतो. पण इलेक्शन कमिशन ऑफ इंडियाने काय केलं पहा, हे नियम 25 आणि कलम 21(2) हे पूर्णतः त्यांनी बाजूला ठेवलं आणि कलम 21(3) आपल्याला काय सांगतं, कोणत्याही वेळी आणि कोणत्याही विशिष्ट भागामध्ये फक्त हे तयार करता येतं. स्पेशल डिव्हिजन आपला कोणत्याही विशिष्ट भागापुरतं करता येतं, पण पूर्ण राज्यासाठी वगैरे डायरेक्टली करता येणार नाही, असं या कलम 21(3)चं म्हणणं होतं. परंतु सुप्रीम कोर्टाने याचा अर्थ कसा लावला पहा, येणीचा त्यांनी अर्थ असा लावला की ऑल. ओके, व संपूर्ण जी प्रक्रिया आहे SIRची त्याला त्यांनी सुप्रीम कोर्टाने व्हॅलिड ठरवलं. अन्यथा पहा हे 21(3) मधील जे कलमनुसार त्यांनी एनी ह्या शब्दाची नोंद नाही ना, त्याला जर तुम्ही
कन्सिडर केला असता तर बिहारमधील जे स्पेशल इंटेन्सिव्ह रिव्हिजन झालं होतं ते चुकीचं होतं. कारण पहा, फक्त 2 महिने जर राहिले असताना जर आपण तिथं समरी रिव्हिजनऐवजी इंटेन्सिव्ह रिव्हिजन करत असू तर ते चुकीचं ठरेल. कारण पहा, जे मतदार आहेत किंवा जे भारतीय नागरिक आहेत ना, त्यांना पूर्णतः पुरावा देण्यासाठी त्यांच्याकडे डॉक्युमेंट किंवा तसा कमी कालावधी तिथं त्यांच्याजवळ असेल. मग हाच पॉईंट पहा, सुप्रीम कोर्टाला लक्षात आला नाही किंवा सुप्रीम कोर्टाने याला फक्त एनी ऐवजी त्यांनी ऑल वाचलं व कलम 21(3)चा त्यांनी अर्थविपर्यास झाला व पूर्णतः जी केस आहे म्हणजे अगदीच ज्या डेमोक्रॅटिक संस्थांनी जी केस केली होती किंवा पिटिशन फाईल केलं होतं त्याचा निकाल त्यांनी विरोधी लावलेला आहे. आता पहा, आपण विरोधी असं वगैरे म्हणता येणार नाही, तर सुप्रीम कोर्टाचं जे काही जजमेंट आहे त्यालाच आपण येस असं म्हणू शकतो. परंतु लेखकांनी असा आपला दिलेला आहे पॉईंट्स पहा, की असा सुप्रीम कोर्टाने निकाल लावला, एनीला त्यांनी ऑल म्हणवले, त्यामुळे SIR तिथं व्हॅलिड ठरलेला आहे असं आपण पण म्हणजे लेखकांच्या दृष्टिकोनातून जर पाहिलं तर हे अशा पद्धतीने आर्टिकल आहे. आय होप तुम्हाला सर्व गोष्टी समजलेल्या आहेत. त्याच्यानंतर पहा, हे झालं पहिल्यांदा बिहारमध्ये, की लगेच तसंच पहा 1 ते 2 महिने होते त्याच्यापूर्वी त्यांनी कुठे घेतलं, वेस्ट बेंगॉलमध्ये. मग वेस्ट बेंगॉलमध्ये पण तुम्हाला माहिती आहे की बहुतांश नागरिकांची तिथं नावं कटलेली आहेत. मग बहुतांश नागरिकांची तिथं नावं कशाच्या बेसिसवर कटलेली आहेत तर नक्कीच पहा, सिटीजन तुम्ही आहात का नाही या बेसिसवर त्यांची नावं कटली. मग सिटीजनशिपचा जो अधिकार आहे तो कोणाकडे आहे पहा, तर होम अफेअर्सकडे आहे. मिनिस्ट्री ऑफ होम अफेअर्सकडे सिटीजनशिपचे रूल्स आहेत, बरोबर. परंतु आता प्रॉब्लेम इथं तशी झाली पहा, की इलेक्शन कमिशन ऑफ इंडियाने डायरेक्टली तुम्ही सिटीजन नाहीत या बेसिसवर त्यांना काय केलं पहा, रद्दबातल केलं. व आज घडीला जर तुम्ही पाहिलात तर आधार कार्डवरती पण आता दिलेलं आहे की पहा, तुमचं जे नागरिकत्वाचा पुरावा म्हणजे आधार कार्ड नाही आहे, हे मी मान्य केलं पहा. पण तुम्ही पण आज घडीला जर डायरेक्टली नॅशनॅलिटी काढायला जाल किंवा रहिवासी प्रमाणपत्र काढायला जाल किंवा एनी प्रूफ जर तुम्ही काढायला जाल, डॉक्युमेंट कोणतंही काढायला जर गेलात तर तिथं तुम्हाला आधार कार्ड कंपल्सरी करण्यात आलेलं आहे. पण SIR मध्ये तुम्हाला आधार कार्ड चालवलं गेलं नाही. मग या बेसिसवर जर तुम्ही पाहिलात तर इथे नागरिकांची गळचेपी कशा पद्धतीने झाली हे तुम्ही नक्कीच समजून घेऊ शकता SIR मधून. ओके, पण SIR ला आता सुप्रीम कोर्टाने मान्यता दिली असल्याने SIR हे व्हॅलिड ठरलेलं आहे. व वेस्ट बेंगॉलची केस अद्याप त्यांचा निकाल काही नाही आहे, पण बिहारमधील जे SIR झालं त्याला कॉन्स्टिट्युशनली व्हॅलिड ठरवण्याचं काम सुप्रीम कोर्टाने केलं, त्याबद्दलचा हा आर्टिकल आलेला आहे. आय होप तुम्हाला हा आर्टिकल समजला आहे. व त्यावेळेस पण मी सांगितलेलं होतं पहा, 28 मेचं तुम्ही न्यूजपेपर विश्लेषण पाहू शकता माझं, त्यामध्ये मी हाच पॉईंट म्हटलेला होता की फक्त कॉन्स्टिट्युशनली व्हॅलिड झालेला आहे हा पॉईंट. व मी त्या दिवशी लगेच हे जजमेंटचं वगैरे कोणतं कुठं काय झालेलं आहे हे सांगितलेलं नव्हतं का, तर त्याचं पहा 28 तारखेचा जो किंवा 27 तारखेची जी बातमी आहे ती बातमी 10 जूनला आलेली आहे द हिंदूमध्ये. ओके, सॉरी 9 जूनला आलेले आहे द हिंदूमध्ये. त्यामुळे पहा, एखादी बातमी सुटली तर लगेच पॅनिक नका हो की बाबा माझं काहीतरी सुटलं वगैरे. पहा, करंट अफेअर्स ही नदी आहे, एक इथं जर नाही आली तर लगेच पुढे ती आपल्याला प्राप्त होते. ओके, मग आता लेखकांचं इथं प्रमुख काळजी कशाची आहे पहा, तर नागरिकत्वाचा मुद्दा आहे इथे, की जे सिटीजन आता SIR मधून वगळले गेले आहेत त्यांना जर परत नागरिकत्व त्यांचं बहाल करण्यात आलं नाही तर ते पहा, येणाऱ्या निवडणुकांमध्ये ते परत एकदा मतदान करू शकणारच नाहीत, कधीच मतदान करू शकणार नाहीत. त्यामुळे मिनिस्ट्री ऑफ होम अफेअर्सने लवकरात लवकर त्या व्यक्तींसाठी निर्णय घेणं गरजेचं आहे व त्यांच्याकडे पुरावे पण असणं गरजेचं आहे. कारण पहा, जर आपले आईवडील जर अशिक्षित असतील व अशिक्षित असल्या कारणानिमित्त पहा ते कधीच डॉक्युमेंट वगैरे काढत नाहीत, म्हणजे रहिवासी किंवा नॅशनॅलिटी वगैरे त्यांचं नसतं. मग तशा जर कंडिशनमध्ये जर असाल तर पहा, खरंच मग इथं मिनिस्ट्री ऑफ होम अफेअर्सने पुढाकार घेणं गरजेचं आहे. कारण जे अशिक्षित व्यक्ती आहेत ना ते डॉक्युमेंट वगैरे त्यांच्याकडे नसणारच आहेत. ओके, मग त्यासाठी पहा, मिनिस्ट्री ऑफ होम अफेअर्सने त्यांना जर परत एकदा नागरिकत्व बहाल केलं तर ते कदाचित मतदार होऊ शकतील या देशाचे, अन्यथा त्यांना मतदार होण्याचा बिलकुल अधिकार नाही आहे किंवा जे इलेक्शन कमिशन ऑफ इंडिया आहे यांनी तो अधिकार स्वतःहून हिरावून घेतलेला आहे. पण खरं काम हे कोणाचं होतं तर मिनिस्ट्री ऑफ होम अफेअर्सचं होतं, पण ते काम कोण करत आहे, इलेक्शन कमिशन ऑफ इंडिया. यामुळेच पहा SIR ला चॅलेंज करण्यात आलं होतं वेस्ट बेंगॉलच्या केसमध्ये. पण पाहूयात आता, सुप्रीम कोर्टाने तर याला मान्यता दिलेलीच आहे, आता आपण काही करू शकत नाही. ओके, डन. त्याच्यानंतर आहे भारत आणि ओमान. आता इंटरनॅशनल रिलेशनबद्दलची एक झलक मी या लेक्चरमध्ये परत एकदा दाखवण्याचा प्रयत्न करेन. हे झालं आपलं SIR बद्दलचा आर्टिकल किंवा सुप्रीम कोर्टामध्ये SIR बद्दलची काय केस झाली त्याबद्दलचा हा आर्टिकल होता. नेक्स्ट आहे द ओमान CEPA अ न्यू गेटवे फॉर इंडियाज एक्सपोर्ट. ओके, आता हा आहे आपला प्यारा भारत व इथं आहे पहा ओमान. ओके, व त्याच्यासोबतच स्टेट ऑफ हॉर्मुजला ओमान लागतं का असा जर प्रश्न आला तर यस, स्टेट ऑफ हॉर्मुज कुठं आहे पहा, इथं आहे. व तुम्हाला माहिती असेल
एक्सक्लेव्ह टेरिटरी आहे ओमानची, इथं पण UAEच्या बाजूलाच आहे पहा, हे आहे युनायटेड अरब अमिरात, त्याच्यावरती जर गेलात ना तर इथं पण परत एकदा ओमान लागतं. ओके, मी परत एकदा हे क्लीन करून दाखवेन, तर तुम्ही हे पाहू शकता किंवा तुमच्याजवळ जर नकाशा असेल ना तर प्लीज हे तुम्ही पॉईंट पाहून घ्या. ओके, ओमान इथं पण आहे. ओके, इथे पण आहे ओमान आणि इथे गल्फ ऑफ पर्शियन आणि हे आहे गल्फ ऑफ ओमान. ओके, तर हा पण पॉईंट लक्षात आला असेल तुम्हाला स्ट्रेट ऑफ हॉर्मुझचा. डन. तर पहा, भारत आणि ओमान या दोघांमध्ये कोणतं ॲग्रीमेंट झालेलं आहे? CEPA ॲग्रीमेंट झालेला आहे. मग मला तुम्ही सांगू शकता FTA महत्त्वाचं असतं की CEPA महत्त्वाचं असतं? फ्री ट्रेड ॲग्रीमेंट, आणि हे आहे कॉम्प्रिहेन्सिव्ह ॲग्रीमेंट आहे हे. मग नक्कीच पहा, हे कॉम्प्रिहेन्सिव्ह महत्त्वाचं असतं. फ्री ट्रेड ॲग्रीमेंट म्हटल्यानंतर पहा, फक्त ट्रेड तुम्ही करणार आहात व ते पण कोणतंही पैसे वगैरे तिथं लागणार नाहीत, म्हणजे अगदीच टॅरिफ जे आहेत ते शून्य करणार आहात, कस्टम ड्युटी दोघं पण जे नेशन्स आहेत ते आपण शून्य करणार आहोत. फ्री ट्रेड ॲग्रीमेंट त्या पद्धतीने होतं. पण कॉम्प्रिहेन्सिव्ह इकॉनॉमिक जे ॲग्रीमेंट होणार आहे ना ते खूप मोठं असतं. आता अगदीच याला मी या पद्धतीने समजावून सांगेन. पहा, हे आहे पहिल्यांदा PTA, त्यानंतर आहे FTA, त्याच्यानंतर CECA, त्यानंतर कस्टम युनियन, कॉमन मार्केट आणि इकॉनॉमिक मार्केट. ओके, मग हे आहे पहा CECA. म्हणजे हे पहिले जे असतात ते ट्रेड ॲग्रीमेंट असतात, बायलॅटरल वगैरे जे ट्रेड ॲग्रीमेंट असतात दोन देशांमध्ये वगैरे झालेले. त्याच्यानंतर FTA असतात, फ्री ट्रेड ॲग्रीमेंट. त्याच्यानंतर आहे इथं CECA किंवा CEPA आपण त्याला समजू शकतो. तर पहा, आता आपण CEPA हा करार कोणासोबत केलेला आहे? ओमानसोबत केलेला आहे. नुकतंच पियुष गोयल हे ओमानमध्ये गेले होते, त्यांच्यासोबत हा करार आपण केलेला आहे. त्याच्यानंतर पहा, अमेरिकेसोबत पण आपण कोणता करार करत आहोत? FTA करत आहोत का? तर नाही, CEPA आपण अमेरिकेसोबत पण करणार आहोत लवकरच. ओके, तर पहा, भारत आणि ओमान या दोघांमध्ये ना हजारो वर्षापूर्वीचे काय आहेत? सागरी संबंध आहेत. म्हणजे आपल्या पूर्वजांपासून, म्हणजे प्राचीन काळापासूनच पहा आपण ट्रेड त्यांच्यासोबत झालेला आहे, कारण इंडियन ओशियनमध्ये आहे व अरेबियन सागर जर ओलांडला की लगेच आपल्या बाजूलाच ओमान आहे. बरोबर आहे. मग त्यामुळे यांच्यासोबत आपण पहा मसाले, कापड आणि धूप यांचा व्यापार आपण ओमानसोबत केलेला आहे. मग यालाच आपण पुढे घेऊन जर गेलो तर पहा, आज घडीला भारत आणि ओमान दरम्यानचा व्यापार आर्थिक वर्ष 2023-24 मधील $8.94 अब्ज वरून वाढून आर्थिक वर्ष 2025-26 मध्ये $11.18 अब्ज एवढा झालेला आहे. म्हणजे दिवसेंदिवस ओमानसोबतचा जो व्यापार आहे आपला तो वाढतच आहे. ही आपल्यासाठी चांगली गोष्ट आहे. यासोबतच भारताचा व्यापारी विस्तार जर तुम्ही पाहिला तर UAE, त्यानंतर ऑस्ट्रेलिया, EFTA, युनायटेड किंगडम, त्यानंतर न्यूझीलंड, युरोपीय संघ, नंतर ओमानसोबतचा हा करार भारताच्या ऊर्जा सुरक्षा आणि धोरणात्मक हितसंबंधासाठी अत्यंत महत्त्वाचा आहे. मी पण हाच पॉईंट तुम्हाला सांगितलं की हा जो करार झालेला आहे तो अतिशय महत्त्वाचा आहे. मग या करारामध्ये आपण सेक्टर वाईज काय काय उत्पादन देणार आहोत तर ते आपण थोडक्यात पाहूयात. तर पहा, ओमानने भारताच्या 98.08 टॅरिफ लाईनवरती उत्पादन श्रेणीवरती शुल्कमुक्त ड्युटी फ्री प्रवेश दिलेला आहे, जो मूल्याच्या दृष्टीने भारताच्या एकूण निर्यातीच्या 99.38% असणार आहे. त्यानंतर पूर्वी केवळ 15.33% निर्यातीला शून्य शुल्क मिळत होते. म्हणजे पहा, हा आपला प्यारा भारतमधून जर ओमानला एखादी आर्टिकल जात असेल किंवा एखादी वस्तू जर आपण ओमानला एक्सपोर्ट करत असू तर 99% जे वस्तू आहेत ना त्यावरती ड्युटी फ्री प्रवेश दिला जाणार नाही, कस्टम ड्युटी आपण तिथे लावली जाणार नाही. मग मला सांगा, आता हीच इमेज तुम्ही लक्षात ठेवा, CEPA मध्ये फ्री ट्रेड ॲग्रीमेंट होतं का? तर बिलकुल यस, CEPA मध्ये पण तुम्ही फ्री ट्रेड करू शकता. ओके, CEPA मध्ये तुम्ही फ्री ट्रेड करू शकता. पण पहा, FTA मध्ये ना तुम्ही सर्व्हिसेस करू शकत नाहीत, म्हणजे सर्व्हिसेसचं आदान प्रदान तिथं होत नाही. पण जे CEPA आहे ना त्या CEPA मध्ये आपण नक्कीच तिथं सर्व्हिसेसचं पण आदान प्रदान करतो. म्हणजे आपल्याकडे पहा डाटा सेंटर्स वगैरे उभारले जात आहेत. महाराष्ट्रामध्ये जवळपास 20 डाटा सेंटर आज घडीला आहेत. मग ओमानला पण आपण सांगून सर्व्हिस सेंटर आपल्या देशामध्ये उभारू शकतो, कारण तिकडे तर वाळवंट आहे. मग आपल्या देशामध्ये चांगली स्थिती आहे त्यामुळे आपण त्यांचं डाटा सेंटर आपल्या देशामध्ये उभारू शकतो. मग हे काय झाली, सर्व्हिस देत आहोत ना आपण त्यांना. त्याच्यानंतर UPI आपण त्यांना सांगू शकतो बाबा UPI वापर, मग ती काय झाली, सर्व्हिस झाली. म्हणजे अन्य गोष्टी पण आहेत, जसं की कॉल सेंटर्स भारतात ये, आम्ही तुम्हाला सर्व्हिस देऊ. मग हे काय आहेत, सर्व्हिसेसचं आदान प्रदान तिथं केलं जाऊ शकतं. पण FTA जर झालं तर काय, FTA फक्त ट्रेडबद्दलचं असतं. ओके, जे की ट्रेड जे आहे म्हणजे तिकडून जर नेल पेंट येत असेल तर त्यावरती आम्ही 0% टॅरिफ लावून, तिकडून जर म्हणजे ओमानकडून जर आणखीन काय म्हणू शकता मसाले जर येत असतील तर ते फ्री ट्रेडमध्ये येतील. अशा पद्धतीने ही कंडिशन असते. आय होप पॉईंट तुम्हाला समजत असतील. आता पहा, मग कोणत्या गोष्टींवरती आपण कोणता तिथे टक्केवारी लावली हे इथं देण्यात आलं आहे. एक आहे कापड आणि वस्त्रोद्योग. आता पहा, सध्याची स्थिती जर तुम्ही पाहिला तर ओमानच्या एकूण विणलेल्या
कपड्यांमध्ये आयातीत भारताचा वाटा 43% आणि विणलेल्या कपड्यांमध्ये 31% इथं हा वाटा आहे. ओके, मग फायदा याचा पहा, 5% आयात शुल्क रद्द झाल्यामुळे या बाजाराला भारताचा मुख्य स्पर्धक असलेल्या चीन विरुद्ध भारतीय उत्पादकांची स्पर्धात्मकता इथं वाढेल. त्यासोबतच पहा, आज घडीला आपण टेक्स्टाईल जे माल आहे ते अमेरिकेला एक्सपोर्ट करू शकत नाही, कारण टॅरिफ ते डोनाल्ड ट्रम्प वाढवत आहे. बरोबर, मग त्याचाच फायदा आपण पहा दुसरीकडे जाऊ शकतो ना. अगदीच पहा, तुम्ही आता ओमानला पण आपले कापड जे आहेत ते विकू शकता. बरोबर आहे, तिकडे एक्सपोर्ट केलं तर तिकडून आपल्यासाठी महत्त्व होईल. आता अमेरिकेवरतीच आपण पूर्णतः डिपेंड राहू शकतो का, तर बिलकुल नाही. मग हा एक पॉईंट. त्यानंतर आहे रसायन. पहा, सध्याची स्थिती जर तुम्ही पाहिलात तर ओमानच्या सेंद्रिय रसायनांच्या आयातीत भारताचा वाटा 39% आहे. म्हणजे आपण 39% त्यांना एक्सपोर्ट करतो, म्हणजे त्यांच्या नजरेतून हे आयात म्हटलेलं आहे. त्यानंतर आपल्या देशाला फायदा याचा कसा होईल पहा, शुल्कमुक्त प्रवेश मिळाल्यामुळे भारताचे स्थान या क्षेत्रात आणखी मजबूत होईल. पहा, तुम्हाला माहिती आहे फार्मसी सेक्टर ऑलरेडी आपलं बूममध्ये आहे, मग त्याच बूमला आणखीन आपण बूम दिलेले आहे. कसं, तर शुल्कमुक्त प्रवेश केला आहे आता. ओके, पूर्वी जरी 5% जरी त्यावरती जर चार्जेस लागले तरी 100 रुपयाची वस्तू ओमानमध्ये गेल्यानंतर 105 ला व्हायची. आता पहा, ती वस्तू परत स्वस्त होईल. मग ओमानची जनता ती खरेदी करेल का नाही, तर बिलकुल खरेदी करेल, कारण ती फक्त 100 रुपयालाच होणार आहे. मग याच कंडिशनमुळे पहा रसायनासाठी पण ही अतिशय मदतगार साबित होईल. त्यानंतर आहे इंजिनिअरिंगच्या वस्तू, त्यानंतर फार्मास्युटिकल्स. ओके, सॉरी, ते केमिकल्स होतं, इथं फार्मास्युटिकल्स. पहा, ओमानच्या औषध बाजारपेठेत भारताचा 10% वाटा आहे. येथे महत्त्वाचा फायदा शुल्कात कपातीचा नसून नियामक सुलभीकरण म्हणजे रेग्युलेटरी फॅसिलेशन आहे. आंतरराष्ट्रीय मान्यता प्राप्त भारतीय औषधांना ओमानमध्ये त्वरित मंजुरी मिळेल, ज्यामुळे त्यांच्या बाजारात प्रवेश सोपा होईल. ही पण एक चांगली गोष्ट आहे पहा, व त्यांनी रेग्युलेटरी फॅसिलेशन दिलेलं आहे या गोष्टीमध्ये. ओके, त्यानंतर कृषी आणि अन्न प्रक्रिया उद्योग यामध्ये पण आपला सुलभीकरण तिथं मिळालेलं आहे. त्याच्यानंतर पहा, प्रक्रियाचे सुलभीकरण, प्रमाणपत्रांना मान्यता लवकर देण्यात आलेलं आहे. त्यासोबत जलद मंजुरी देण्याचं काम आता या ट्रेडमध्ये आपलं झालेलं आहे. त्यानंतर सेवा क्षेत्र, मी बोलत होतो ना, फ्री ट्रेड ॲग्रीमेंटमध्ये फक्त ट्रेड होतं, पण CEPA मध्ये पहा कॉम्प्रिहेन्सिव्ह असल्यानंतर सर्व्हिसेस पण आपण तिथं एक्सपोर्ट केले जातात. ओके, मग 2024 मध्ये दोन्ही देशांमधील सेवा क्षेत्रातील व्यापार $863 दशलक्ष होता, ज्यामध्ये भारत 447 दशलक्षच्या फायद्यात नक्कीच होता. ओके, म्हणजे आपण त्यामध्ये $447 दशलक्ष एवढा फायदा पण 2024 मध्ये करून घेतलं होतं. त्याला अगदीच आपण आता परत नेक्स्ट लेवलवरती घेऊन जात आहोत. आता यामधील तरतुदी जर तुम्ही पाहिलात तर ओमानने अकाउंटिंग, इंजिनिअरिंग, IT, आरोग्यसेवा, शिक्षण, सल्लागार क्षेत्रातील भारतीय व्यावसायिकांसाठी कोट्यामध्ये इथं वाढ केलेली आहे. त्यानंतर आयुष, पारंपरिक वैद्यकीय पद्धती, वेलनेस सेवांसाठी खाडी देशांमध्ये नवीन संधी निर्माण होणार आहेत. धोरणात्मक महत्त्व, ओमान हा खाडी देश आहे, हिंदी महासागर आणि पूर्व आफ्रिका यांच्या मध्यवर्ती ठिकाणी स्थित आहे. त्यानंतर ओमानची सुहार, दुक्कम आणि सालाह ही बंदरे मोठी लॉजिस्टिक हब म्हणून उदयास येतील. भारतीय व्यवसायांसाठी ओमान हे केवळ मार्केट नसून संपूर्ण GCC गल्फ कोऑपरेशन काउन्सिल देश आणि पूर्व आफ्रिकेच्या बाजारपेठ प्रवेश करण्यासाठी एक प्रवेशद्वार ठरेल. आता अगदीच हेच जरी पॉईंट लिहिलात तुम्ही ओमान आणि इंडिया यांचं जे CEPA झालं त्याबद्दल, तर मोर दॅन सफिशियंट तुम्हाला चांगले मार्क इथं नक्कीच मिळून जातील. ओके, बाकी मी इथं निष्कर्ष पण दिलेला आहे, तुम्ही हे नक्कीच वाचून घेऊ शकता. ओके, तर प्लीज ही PDF तुम्ही सेव्ह करूनच ठेवा, कारण याबद्दल परीक्षेला प्रश्न विचारण्याची दाट शक्यता आहे. ओके, कारण पहा भारत देशाने अगदीच विविध जागी किंवा विविध देशांसोबत ट्रेड ॲग्रीमेंट केलेलं आहे, परंतु इंडिया आणि ओमानचं जे ट्रेड ॲग्रीमेंट झालेलं आहे CEPA झालं ना, त्यामध्ये भारताला खूप मोठा फायदा इथं झालेला आहे. म्हणजे आपण छोट्या छोट्या देशांना पण टार्गेट करू शकतो. पहा, फक्त जर USAला जर टार्गेट करायचं म्हटलं तर USA सध्याला जोपर्यंत डोनाल्ड ट्रम्प जाणार नाही तोपर्यंत आपल्याला विश्वास ठेवता येणार नाही. बरोबर आहे, मग दिस पहा आपण डोनाल्ड ट्रम्प ऐवजी आपण दुसऱ्या देशांसोबत तिथं नक्कीच पाहू शकतो ना. त्यानंतर न्यूझीलंडसोबत आपण काय केलं, FTA केलेला आहे, फ्री ट्रेड ॲग्रीमेंट केलेला आहे. त्याच्यानंतर युरोपियन युनियनसोबत पण आपण पहा फ्री ट्रेड ॲग्रीमेंट करणार आहोत. म्हणजे मदर ऑफ ऑल FTAs म्हणून तिथं न्यूज आली होती. पहा, मी घेतलेलं आहे ते स्वतः. ओके, मग त्यासाठीच म्हणतोय परत एकदा आता मी प्रमोशन करणार आहे. पहा, न्यूज येते व जाते, बरोबर, पण जी थिअरी असते ना ती तिथंच असते. आता युरोपियन युनियन आणि भारत देशाचा संबंध कसा आहे हे जर तुम्हाला एकदा शिकवलं ना मी, तर ते बेटर पद्धतीने तुम्ही अंडरस्टँड कराल. आता भारत आणि ओमानचं आता पहा सिलेबसमध्ये पॉईंट काय आहे, भारत आणि शेजारील राष्ट्रांचे संबंध. पण ओमान आपल्या थोडंसं दूर आहे, मग आपण गल्फ काउन्सिल कंट्रीजमध्येच फक्त याला शिकतो किंवा मिडल ईस्ट कंट्रीजमध्येच आपण याला शिकतो. बरोबर आहे, मग मी काय करणार आहे पहा, जर आर्टिकल जर आला ना किंवा करंट अफेअर्समध्ये जर आलं तर भारत आणि ओमानचं जे रिलेशन आहे ना ते फार पूर्वीपासून मी घेण्याचा प्रयत्न करेन. कारण पहा करंट अफेअर्समध्ये होतं काय, म्हणजे करंट अफेअर्सचे जे विश्लेषणचं जे व्हिडिओ आहे ना इथे मी थोडंसं मला मर्यादा असतात, कारण काही गोष्टी जे आहेत ते मी इथं डायरेक्टली बोलू शकत नाही. पण आपले जर क्लास असते तर मी तिथं चांगल्या पद्धतीने तुम्हाला नक्कीच तिथे
शिकवू शकतो किंवा एकदा जर व्हिडिओ बनवला तर तो वारंवार तुम्हाला नक्कीच सांगू शकतो. किंवा जरी हा व्हिडिओ तुम्हाला समजला नसेल तर तुम्ही माझे पूर्वीचे इराण आणि इस्रायल, त्यानंतर इराण आणि अमेरिके या संदर्भाचे पण व्हिडिओ तुम्ही पाहू शकता. 28 फेब्रुवारीचा तो व्हिडिओ आहे. त्यानंतर 1 मार्चचा पण एक व्हिडिओ आहे जिथे पण आय थिंक ह्यांच्यासोबत साऊथ कोरियासोबतचे जे रिलेशन आहेत ना तेच डिस्कस केले होते. ओके, तर तुम्ही नक्की पाहू शकता. जर शक्य असेल तर तुम्ही यामध्ये एनरोल करू शकता. आज घडीला जर तुम्ही एनरोल केला तर 799. त्याच्यानंतर जे आन्सर रायटिंगच्या विद्यार्थ्यांना मी डायरेक्टली सांगू शकेन तर 799 आज घडीला तुम्ही एनरोल करण्यासाठी फीस असेल. किंवा तुम्हाला जर काही अडचण वगैरे असेल तर तुम्ही नक्की मला कॉन्टॅक्ट करू शकता. कॉन्टॅक्ट नंबर सर्वांकडे आहे तरी एकदा तुम्ही घेऊ शकता. 97 65 64 39 12. ओके, व हे सर्व काही जे असेल ते मराठीमध्ये असेल व लाईफ टाईम याचं ॲक्सेस नक्की असेल. जे नोट्स आहेत ते सर्व पूर्ण तुम्हाला मराठी माध्यमामधून मी देण्याचा प्रयत्न नक्की करेन. ओके, धन्यवाद.